आक्रोश करत होती माझी बायको, हाका मारत होती मला. एक इंच चाकचा हालू दिला नाही मला या दुष्ट बाईने. पुढे बघत राहिलो मी माझ्या बायकोला जळताना. जळली, गेली माझी बायको मला एकट्याला सोडून. आणि मग माझ्या थोरल्या मुलीला घेऊन गायब झाली ही चिटकीण दुष्ट बाई. बाबा प्लीज तुम्ही जरा सांभाळून बोला. माझी आई येते. आई आई ही कुणाची आई असूच शकत नाही. वैरी नाही, वैरी. काय बोलताय काय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय? मीरा दिस इज टू मच. तुम्ही नक्की शुद्धीत आहात ना? पूर्ण शुद्धीत राहून बोलतोय मी. या स्त्रीमुळे माझ्या अख्ख्या कुटुंबाची वाताहत झाली. मीरा, याच बाईने तुझ्या आईला जिवंतपणी जाळून ठार मारलं, तुझ्या ताईला तुझ्यापासून दूर नेलं. मीरा प्लीज यांना समजाव जरा. बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. झालं तुमचं बोलून, आता थांबा. मंजिरी, हे काय सगळं? बोलतोय ते खरं. पण ते पूर्ण विधवेसाठी तिचं आयुष्य फार कठीण असतं. समाजाच्या वाईट नजरांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मी देवाच्या कार्यात मन रमवायचं ठरवलं. मला असं वाटलं की निदान भिक्षुकी करून तरी मला जगता येईल. आणि म्हणून मी सगळे शास्त्र विधी शिकायचं ठरवलं. आणि तेव्हा मला याच्या पांडित्याबद्दल कळलं. याच्याकडे गेले, पण ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. मला आसरा हवा होता, ज्ञान हवं होतं. पण या माणसाने माझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. दादासाहेब, माझ्याकडे चुकीच्या गोष्टींची मागणी केली त्यांनी. मी नकार दिला. आणि त्या दिवशी याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला, म्हणून आज इथे येऊन माझ्यावरती नाही ते आरोप करतोय. सत्य, दादांत खोटं बोलते ही बाई. हेच खरंय, हेच सत्य आहे. नीच, कपटी, लंपट आहेस तू, लंपट.
आपल्याला विद्यादानाचं कार्य पवित्र असतं, पण या माणसाची नजर वाईट होती. दरअसल मला जेव्हा याचा हेतू कळला तेव्हा मी तिथून पळून जायचं ठरवलं. मी निघाले पण होते, पण तेव्हा मी पाहिलं की याच्या घराला आग लागली होती आणि याची बायको त्या आगीत जळत होती. मी खूप घाबरले. मी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुद्धा केला, पण कोणी माझ्या मदतीला नाही आलं. दादासाहेब, कोणीच तिला वाचवायला नाही आलं. मी खूप घाबरले आणि म्हणून मी तिथून पळून गेले. मी मान्य करते, मी पळून गेले.